तुमचं आरोग्य आमचं ध्येय. राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भोसले. चिकन किंवा मटन याचं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला अगदी पाणी सुटतं. काही लोक असे असतात जे दोन्ही अगदी आवडीने फस्त करतात. काहींना चिकन इतकं आवडतं की त्यांना रोज चिकन दिलं तरी चालेल, तर काही आपले अस्सल मटन प्रेमी असतात ज्यांना मटणाच्या रश्श्याशिवाय जेवणच गोड लागत नाही. दोन्ही प्रकार नॉनव्हेजचेच आहेत, पण दोघांची चव, बनवण्याची पद्धत आणि फील मात्र एकदम वेगळा असतो. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपल्या आरोग्यासाठी नक्की कोणतं चांगलं आहे? चिकन खाल्ल्याने शरीर जास्त मजबूत होतं की मटण खाल्ल्याने? कशामधून आपल्याला सगळ्यात जास्त प्रोटीन मिळतं? आणि वजन कमी करायचं असेल किंवा बॉडी बनवायची असेल तर ताटात काय असायला हवं? तुम्हा सर्वांच्या मनातल्या याच प्रश्नाचे उत्तरे आज आपण अगदी सायंटिफिक पुराव्यासह शोधणार आहोत. आज आपण चिकन आणि मटण अशी तुलना करणार आहोत, जी ऐकून तुमचे डोळे उघडतील. त्यामुळे तुम्ही जर स्वतःला खरे नॉनव्हेज समजत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बोलूयात आजकालच्या तरुणाईच्या गळ्यातल्या ताईताबद्दल, म्हणजेच चिकन बद्दल. जर आपण विज्ञानाच्या आणि न्यूट्रिशनच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर चिकनला व्हाईट मीट म्हणजेच पांढरे मांस असं म्हटलं जातं. डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ नेहमी चिकन खाण्याचा सल्ला जास्त का देतात? याच्या मागे एक खूप मोठं कारण आहे. चिकन हा प्रोटीनचा म्हणजेच प्रथिनांचा एक अत्यंत उत्तम आणि रिच सोर्स मानला जातो. जर तुम्ही जिम करत असाल किंवा तुम्हाला वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर चिकन ब्रेस्ट हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो. याचे कारण असे की चिकनमध्ये प्रोटीन भरपूर असतं, पण फॅट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात. पण इथे एक मोठी गोची आहे मित्रांनो. आपण चिकन कसं खातो? हॉटेलमधून आणलेले चमचमीत चिकन हंडी, कढाई चिकन किंवा भरपूर तेल आणि मसाल्यांनी थपथपलेला रस्सा. विज्ञान म्हणतं की चिकन स्वतःहून वाईट नाही, पण आपण ज्या पद्धतीने ते बनवतो ते त्याला आरोग्यासाठी घातक बनवतं. चिकनमध्ये असलेले प्रोटीन टिकून ठेवायचे असेल तर ते खाण्याची योग्य पद्धत म्हणजे स्किनलेस चिकन वापरणे आणि त्याचे सगळे अतिरिक्त फॅट काढून टाकणे. जर तुम्ही चिकन उकडून म्हणजेच बॉईल करून किंवा कमीत कमी तेलात ग्रिल करून खाल्ले तर ते तुमच्या शरीराला खूप फायदे देते. दररोज फक्त 50 ग्रॅम उकडलेले चिकन देखील तुमच्या शरीराची प्रोटीनची दैनंदिन गरज संपूर्णपणे भागवू शकते. आता आपण वळूया मटण प्रेमींकडे. मटण हे रेड मीट म्हणजेच लाल मांस या प्रकारात मोडतं. मटणाची चव अप्रतिम असते, यात वादच नाही, पण आरोग्याच्या बाबतीत मटण खाताना थोडे सावध राहावे लागते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर मटणामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स खूप जास्त प्रमाणात असतात. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात आणि वारंवार मटण खात असाल तर तुमच्या रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढू शकतं आणि कोलेस्ट्रॉल वाढलं की हृदयविकाराचा धोका म्हणजेच हार्ट अटॅकचा धोका थेट वाढतो. यामुळे ज्यांना आधीच हाय BP किंवा हृदयाचे आजार आहेत त्यांनी मटण खाताना प्रचंड काळजी घेतली पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की मटण पूर्णपणे वाईट आहे. मटण खाण्याचे काही असे फायदे आहेत जे चिकनमध्ये अजिबात मिळत नाही. मटणामध्ये आयर्न म्हणजेच लोह आणि झिंक अतिशय मुबलक प्रमाणात असतात. जे लोक अशक्त आहेत, ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा अनिमिया आहे, त्यांच्यासाठी मटण खूप गुणकारी ठरतं. यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मटण सूप किंवा ज्याला आपण मराठीत पाया सूप म्हणतो. समजा एखादा माणूस आजारातून उठला असेल, शरीर खूप कमजोर असेल तर त्याला पाया सूप द्या. हे सूप म्हणजे तुमच्या शरीरासाठी एक प्रकारचं अमृतच आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती अतिशय वेगाने वाढते आणि हाडे मजबूत होतात. आजारातून लवकर बरे होण्यासाठी मटणाच्या स्टॉकचा किंवा सूपचा बेस वापरणे हा वैद्यकीय दृष्ट्या अतिशय उत्तम उपाय मानला जातो. मित्रांनो, आताच्या काळात बाजारात मिळणाऱ्या चिकन बद्दल एक सत्य जाणून घेणं तितकेच गरजेचं आहे. आजकाल आपल्याला जे पांढरफटक कोंबडे बाजारात दिसतात त्याला आपण बॉयलर चिकन म्हणतो. हे चिकन दिसायला खूप मांसल असतं, पण खरं सांगायचं झालं तर हायब्रिड प्रकारामध्ये हे चिकन मोडतं. ज्यांना लवकर मोठं करण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात, ज्यामुळे हे बॉयलर चिकन पचायला जड आणि आरोग्यासाठी तेवढं फायदेशीर नसतं. या उलट जर तुम्हाला शक्य असेल तर नेहमी गावरान कोंबडी म्हणजेच देशी चिकन खाण्याला प्राधान्य द्या. गावरान चिकन नैसर्गिक वातावरणात वाढलेले असते, त्यामुळे ते पचायला हलके असते आणि त्यांचे न्यूट्रिशन व्हॅल्यू बॉयलरपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. मटणाच्या बाबतीत हाच नियम लागू होतो. नेहमी फ्रेश आणि चांगल्या ठिकाणचे मटण निवडा. आता एक महत्त्वाची गोष्ट जी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी वरदान आहे. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की जे लोक पूर्णपणे शाकाहारी असतात त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12ची खूप मोठी कमतरता जाणवते. नसांचे आजार, थकवा, चक्कर येणे ही B12च्या कमतरतेची लक्षणे आहेत. पण आपण नॉनव्हेज खाणारे लोक आहोत ना, आपल्यामध्ये ही कमतरता खूप कमी प्रमाणात आढळते.
कारण चिकन आणि मटण या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन B12 ठासून भरलेलं असतं. त्यामुळे शरीराची मज्जासंस्था उत्तम ठेवण्यासाठी हे मीठ अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, शेवटी या संपूर्ण चर्चेचा मुख्य मुद्दा काय? चिकन चांगले की मटण? जर आपण रोजच्या आहाराचा विचार केला, जे लोक भाजी किंवा डाळ फार कमी खातात किंवा रोज नॉनव्हेज खाणे पसंत करतात, अशा लोकांसाठी मटणापेक्षा चिकन खाणे केव्हाही चांगले आणि सुरक्षित आहे. चिकन पचायला हलके आहे, फॅट फ्री आहे आणि प्रोटीन समृद्ध आहे. पण याचा अर्थ मटण पूर्णपणे बंद करायचे का? तर अजिबात नाही. मटण खा, पण कधीतरी, म्हणजेच आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा आस्वाद म्हणून खाणे योग्य आहे. इथे आहारतज्ञ आणि डॉक्टर आपल्याला एकच सुवर्ण मंत्र देतात: सगळं खायला चालेल, मात्र प्रत्येक गोष्टी प्रमाणात खा. अतिरेक हा कशाचाही वाईट असतो. जर तुम्ही प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कमी तेलाचा किंवा मसाल्याचा वापर करून चिकन किंवा मटण खाल्ले तर ते शरीराला नक्कीच फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ नुसता हवेत गप्पा मारून बनवलेला नाही, तर यासाठी आम्ही जागतिक पातळीवरील नामांकित जर्नलचा संदर्भ घेतलेला आहे. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार रेड मीट म्हणजेच मटण पेक्षा व्हाईट मीट म्हणजेच चिकन चे सेवन रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले गेले आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ द ओबेसिटी याच्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे की उच्च प्रथिने म्हणजेच हाय प्रोटीन आणि कमी फॅट असलेले चिकन म्हणजेच लीन चिकन चा समावेश आहारामध्ये केल्यास वजन व्यवस्थापन आणि स्नायूच्या वाढीस मोठी मदत मिळते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ? तुम्ही चिकन प्रेमी आहात की मटण प्रेमी? मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो रोज मटण किंवा चिकन खाण्यासाठी बहाणे शोधत असतो. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल. मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.